आता इथे आपल्याला मूग डाळ शिजवलेली त्यामध्ये घालायची आहे. थोडंसं पाणी घालणार आहे. चवीपुरते इथे डाळीमध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि डाळीला आपली आता उकळी आली आहे. मूग डाळीला थोडीशी घातलेली आहे कोथिंबीर. टोमॅटो शिजायला आपला अजिबात वेळ लागत नाही, याच्यामध्ये लगेच आपला टोमॅटो इथे नरम होतो. तर इथे आपली मस्त जाड कांदा कापून आपण बनवलेली मूग डाळ इथे फोडणीची तयार झालेली आहे. गरमागरम भाताबरोबर किंवा भाकरी बरोबर आपण ही डाळ खाऊ शकतो. त्या पद्धतीने डाळ नक्की करून बघा. इथे आपली मूग डाळ तयार झालेली आहे.